श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन लवकरच जवळ येत आहे. श्री गजानन महाराज यांना दत्तात्रयाचा तिसरा अवतार मानलं जातं. पहिला अवतार स्वामी समर्थ, दुसरा साईबाबा आणि तिसरा गजानन महाराज. श्री गजानन महाराज यांच्या जन्माविषयी इतिहासात अशी नोंद नाही, पण 23 फेब्रुवारी 1878 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावी श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन झाले होते. त्यामुळे या तिथीला त्यांचा प्रगट दिन मानून दरवर्षी या तिथीला उत्साहात त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो. बरेच जण यावेळेस गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे पारायण करतात. तर हे पारायण का केले जाते, कसे केले जाते, याची पारायणाची सांगता कशी केली जाते, नैवेद्य काय अर्पण करावा, याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या गजानन भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा विजय ग्रंथ दासगणू महाराज यांनी लिहिला आहे आणि यामध्ये श्री गजानन महाराजांच्या जीवनातील घटना शब्दबद्ध केलेल्या आहेत. श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे. श्री गजाननांच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे. या ग्रंथाचे पारायण केले असता महाराजांची कृपादृष्टी लाभून भक्तांच्या विविध समस्यांचे त्वरित निराकरण होते असे बऱ्याच जणांचा अनुभव आहे. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. या ग्रंथ पारायणाच्या अनेक पद्धती आहेत. त्या कोणत्या याविषयी आपण आता जाणून घेऊयात. यातील पहिली पद्धती म्हणजे एक आसनी पारायण. हे पारायण एका दिवसात एकाच बैठकीत केलं जातं. एकाच बैठकीत संपूर्ण 21 अध्यायाचे पारायण केलं जातं. हे पारायण शक्यतो गुरुवारी, गुरुपुषामृत योगावर तसेच महाराजांच्या प्रकट दिनी केलं जातं. असे एक आसनी पारायण केल्याने भक्तांना इष्टफळ प्राप्ती त्वरित होते असा भक्तांचा विश्वास आणि अनुभव आहे. पारायणाची दुसरी पद्धत म्हणजे एक दिवसीय पारायण. हे पारायण एका दिवसात आपल्या सवडीनुसार सकाळपासून ते रात्रीपर्यंत केलं जातं. पारायणाची तिसरी पद्धती म्हणजे 3 दिवसीय पारायण. हे पारायण सलग 3 दिवस करण्याची पद्धत आहे. यात दररोज 7-7 अध्याय किंवा 9-7-5 असे अध्यायचे पारायण केले जाते. संत कवी दासगणू महाराजांनी दशमी, एकादशी व द्वादशी या प्रकारे पारायण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. आता चौथा पारायणाचा प्रकार आहे साप्ताहिक पारायण. सलग 7 दिवस ज्यात दररोज 3 अध्याय वाचून या प्रकारे पारायण केलं जातं. म्हणजे हे पारायण तुम्ही 2 फेब्रुवारीपासून सुरू करून महाराजांच्या प्रकट दिनी म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी समाप्त करू शकता. गजानन महाराजांचा प्रकट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहच्या निमित्ताने अशा पारायणाचे सामूहिक आयोजन देखील केले जाते. पारायणाचा पुढचा प्रकार म्हणजे गुरुवारचे पारायण. 21 हा महाराजांचा शुभ अंक आहे. त्यामुळे 21 भक्तांचा समूह करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचणे आणि सगळे मिळून 21 अध्यायाचे पारायण पूर्ण करणे अशी पद्धत आहे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व 21 गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते. यात भक्तांना द्विगुणित लाभ मिळतो. या पुढच्या पद्धतीला चक्री पारायण पद्धत असं म्हणतात. यामध्ये भक्तांनी मिळून ठरवलेल्याप्रमाणे दररोज एक अध्याय, जसे पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला तर दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुसरा, या प्रकारे 21 अध्याय वाचून गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केले जातात. प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त या प्रकारे उपासना करतात. पारायणाचा पुढचा प्रकार आहे संकीर्तन पारायण. यामध्ये एका भक्ताने व्यासपीठावर बसून ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे याचे स्वरूप आहे. पारायणाचा शेवटचा प्रकार म्हणजे सामूहिक पारायण. एकापेक्षा अधिक भक्तांनी एकाच दिवशी एकाच जागेवर एकाच वेळी पारायण करायचे. यात प्रत्येक भक्त संपूर्ण ग्रंथ अर्थात 21 अध्याय वाचन करतात. प्रत्येकाच्या वाचनाची गती वेगवेगळी असली तरी या प्रकारे पारायण करून ते गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलं जातं. अशा पारायणाच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येक भक्ताने आपल्या सोयीनुसार कोणत्या पद्धतीने पारायण करावे हे ठरवावे. फक्त पारायण हे प्रकट दिनी समाप्त होईल असे पाहावे. आता या पारायणाचे नियम व विधी काय आहे ते पाहूयात. पारायण काळामध्ये रोज सकाळी लवकर उठून स्नान करून शुचिर्भूत व्हावे. मग रोजची देवपूजा आटोपून
घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. त्यानंतर ज्या ठिकाणी पारायण करणार आहे ती जागा स्वच्छ करावी. त्यावर एक पाट ठेवावा. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. मूर्ती असेल तर या मूर्तीला आपण अभिषेक करणार आहोत. अभिषेक करतेवेळी प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून पाटावर ठेवायची आहे. यानंतर मूर्तीची किंवा फोटोची यथासांग पूजा करायची आहे. हार घालायचा आहे. दिवा लावायचा आहे. हा दिवा पारायणाच्या काळामध्ये सतत तेवत राहिला पाहिजे. त्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूस कलश ठेवावा. जर तुम्ही मूर्तीऐवजी फोटो वापरणार असाल तर फोटोला अभिषेक न घालता स्वच्छ कपड्याने पुसून त्याची पूजा करावी. पारायणाच्या शेजारी निरंजन सतत तेवत ठेवावे. यानंतर पोथीचीही अक्षदा फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर दोन्ही हात जोडून महाराजांचे स्मरण करून आपली जी इच्छा आहे ती बोलून दाखवावी. म्हणजेच आपल्या पारायणाचा संकल्प करावा. जर तुमची कोणती इच्छा नसेल, तुम्ही आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा मानसिक समाधानासाठी पारायण करत असाल तर तसेही महाराजांना सांगावे. पारायण करताना मध्येच बोलू नये. त्याचबरोबर मध्येच उठू नये. पारायण आपल्याला समजेल असे सावकाश करावे व त्याचबरोबर आवाज मोठा असावा. मनामध्ये पारायण करू नये. घरातील इतर लोकांनीही पारायणाचे श्रवण करावे. पारायणाच्या काळामध्ये मांसाहार टाळावा. पारायण काळात दररोज किंवा शेवटी दूध, पेढे, खडीसाखर किंवा महाराजांना आवडणारा पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवावा. शेवटच्या दिवशी पारायणाची सांगता झाल्यावर महाराजांना प्रिय असलेला प्रसाद म्हणजेच पिठलं, भाकरी, आंबाडीची किंवा मेथीची भाजी, मिरचीचा ठेचा आणि गोडाचा पदार्थ म्हणून शिरा असा नैवेद्य अर्पण करावा. यानंतर महाराजांचा पवित्र मंत्र म्हणजे गण गण गणात बोते या मंत्राचा 108 वेळा जप करावा. महाराजांची आरती करावी. अशा पद्धतीने पारायण केले तर महाराज भक्तांच्या मनातील चिंता दूर करून शाश्वत समृद्धी आणि आरोग्य प्रदान करतात असा भक्तांचा अनुभव आणि विश्वास आहे. पारायण करणाऱ्या भक्तांच्या घरी आर्थिक समृद्धी येते. या ग्रंथाचे श्रद्धापूर्वक स्वच्छ मनाने पारायण केल्याने अनेक दुर्धर आजारातून मुक्तता मिळते. मानसिक शांतता लाभते. भक्तांची उत्तरोत्तर प्रगती होते असा अनुभव आहे. तुम्हीही अशा पद्धतीने शुद्ध मनाने, श्रद्धाभावपूर्वक आणि विश्वासाने हे ग्रंथाचे पारायण केले तर महाराजांची कृपा तुम्हालाही नक्की लाभेल. मंडळी, हा गजानन महाराज विजयग्रंथ पारायणाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ भक्तांना शेअर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. गणगण गणात बोते. श्री गुरुदेव दत्त.